हे महाबली कंस, आज या तृणावताची आठवण का बरं झाली? बोला, काय आज्ञा आहे? हे महापराक्रमी दैत्य तृणावत, मी संकटात आहे. गोकुळात वास्तव्यास असणाऱ्या श्रीकृष्णाच्या मृत्यूची वार्ता घेऊनच परत ये. जशी आज्ञा. आपण निश्चिंत राहा. माझ्या मायावी शक्ती पुढे त्या कृष्णाचा निभाव लागणं अशक्य आहे. मी आता जातो आणि त्या कृष्णाला मारून पुन्हा परत येतो. अशा प्रकारे मायावी तृणावत राक्षस म्हणजे भयानक वादळ. वायुवेगानं हा तृणासूर गोकुळात श्रीकृष्णावर चाल करून गेला. भयंकारी वादळ कृष्णासमोर चाल करून आलं. श्रीकृष्णानंही हे वादळ नसून तृणासुराचा मायावी असा भयानक झंझावात आहे हे ओळखलं. मायावी तृणासुरा, सावधान. बरोबर ओळखलं. मी तृणासूर, मीच मायावी तृणावत. आता या वादळापासून तुला आणि गोकुळाला कोणीही वाचवू शकत नाही. कोण वाचवणार, कुणाचा वध होणार हे काळच ठरविल. तृणावता, अजूनही वेळ गेलेली नाही. गोकुळ सोडून परत जा, अन्यथा तुझा नाश अटळ आहे. अरे चल, एवढाचा तू उगा व्यर्थ बडाया मारू नकोस. चल, हो मरायला तयार कर स्वतःचा बचाव. तृणावतानं प्रलयंकारी अशा वादळाचं रूप घेतलं होतं. क्षणार्धात या वादळानं उग्र रूप धारण केलं. तृणासूर बालकृष्णाला आपल्या पाठीवर घेऊन गगनभेदी विकट हास्य करू लागला. आकाशात झेलते, कधी अवकाशात वेडा वाकडा फिरत, कधी अकराळ विकराळ रूप धारण करत, कधी नाम लचक जीभ बाहेर काढू लागला. डोळे जरा जरा फिरवीत हा तृणावत बाळकृष्णाला भीती दाखवू लागला. आता हा तृणावत राक्षस गोपाळ कृष्णाचा गळा आवळू लागला. त्याचा हा प्रयत्न सफल झाला नाही. आता भगवान श्रीकृष्णानं मोठ्या चतुराईनं या तृणावत दैत्याची मानच मोडून टाकली. तृणावत दैत्य हळूहळू शांत झाला. वादळाचा झंझावातही शांत झाला. भगवान श्रीकृष्णानं अधर्मी मायावी तृणासूर अर्थात तृणावत राक्षसाचा वध केला.